नमस्कार, मी अजित मांढरे. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह तुमचं स्वागत करतो. डोंबिवली ही नेहमीच स्फोटाच्या म्हणजेच जो बारूद असतो त्याच्या ढिगाऱ्यावरती असते. ह्याचं एक उदाहरण किंवा याचा एक परिणाम जो आहे तो पुण्यात समोर आला आहे. काल डोंबिवलीतल्या फेज 2 MIDC मध्ये एक मोठा ब्लास्ट झालेला आहे. अमुदान केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ज्या कंपनीमध्ये हा स्फोट झाला होता आणि याच्यामध्ये आतापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार 10 जे इथले कर्मचारी होते त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर जवळपास 64 पेक्षा जास्त जण जे त्या या सगळ्या घटनेमध्ये जखमी झाले आहेत. ही ती कंपनी आहे अमुदान कंपनी. हा केमिकल प्लांट आहे. बाजूला तिथे ऑफिस आहे आणि हे सगळे केमिकलचे ड्रम्स आहेत तिथे. इथं आपण जर पाहिलं तर एक मोठा रिएक्टर दिसतोय किंवा केमिकल मिक्सचर दिसतोय आणि पुढे तिथे गुलाबी रंगाचा सोफा होता, म्हणजे तो ऑफिस होतं, ते पूर्णपणे जळून राख झालेला आहे. मुळात हा ब्लास्ट इतका मोठा का होता, त्याचे परिणाम काय होते ते मी दाखवतो. तर पाहिला हा खड्डा झालेला आहे. इथे हा जवळपास 5 ते 7 फूट खड्डा झालेला आहे आणि या खड्ड्यामध्येच ब्लास्ट झाला असं सांगितलं जातं. आणि त्याच्यामुळे आतमध्ये ब्लास्ट झाल्यामुळे ह्याच्या या ब्लास्टचे किंवा स्फोटाचे हादरे जे आहेत ते 5 ते 6 किलोमीटरपर्यंत पसरले होते. इथं आपण जर पाहिलं तर या खड्ड्यामध्ये ब्लास्ट झाल्यानंतर संपूर्ण जमीन जी आहे ती पूर्णपणे उकरून बाहेर आलेली आहे. आणि आता अग्निशमन दलाचे जवान जे आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे हे इथं जिथून धूर निघतो तिथे पुन्हा पाणी मारण्याचा प्रयत्न करतात. कारण का संपूर्ण केमिकल झोन आहे, संपूर्ण केमिकल कंपनी आहे. एवढा मोठा ब्लास्ट झाला याचा अर्थ इथे हॅझार्डस आणि अत्यंत घातक असे केमिकल असणार आणि ही आग लागली आहे. त्यामुळे इथलं केमिकलचं टेम्परेचर किंवा इथं आणखीन काही आतमध्ये कुठले प्लांट आहेत का ज्यामुळे पुन्हा काही दुर्घटना घडू शकते याची पूर्णतः काळजी घेऊन अग्निशमन दलाचे जवान जे आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ते काळजी घेत आहेत. आणि तिथे बघा आता पुन्हा धूर यायला लागलेला आहे. मगापासून इथे धूर नव्हता, आता पुन्हा धूर यायला लागलेला आहे. हे कुठेतरी आग हळूहळू थोडी धुमसत आहे. हा ब्लास्ट झाल्यानंतर हा ब्लास्ट किती भयानक होत आहे तर तुम्हाला मी एक दृश्य दाखवतो. माझ्या बाजूला इथं ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीपासून अगदी 10 मीटर 50 मीटरवर कंपन्या आहेत त्या पूर्णपणे उडालेल्या आहेत. इथं पूर्णतः जळालेल्या बऱ्याचशा कंपन्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अनेक कंपन्यांचं. तिथं आत्ताच जो मृतदेह सापडला होता तो याच कंपनीच्या कर्मचाऱ्याचा होता सांगितलं जाते. आणि तो ब्लास्टमुळे जवळपास 4 ते 5 कंपन्या लांब त्या ठिकाणी उडाला होता. अशी शक्यता आहे की तो कर्मचारी याच खड्ड्याच्या बाजूला कुठे काम करत असावा. दुसरीकडे आपण NDRF जवान जर पाहिले तर ते वेगवेगळ्या माध्यमातून इथं शोध कार्य करतात की आणखीन कुठे मृतदेह जो आहे तो आढळतोय का. आणि ते करण्याचं काम असं आहे किंवा हे करताना किती काळजी घ्यायला लागते हे महत्वाचं आहे. कारण का संपूर्णपणे अजूनही केमिकल प्लांट आहे. तिथेही 4 सिटिंग टँकर आहेत, एक मोठा टँकर आहे, पूर्णतः भरलेला टँकर आहे तो. जर काल एवढी मोठी आग झाली आणि इथं एवढा मोठा ब्लास्ट झाला जवळपास 5 ते 7 तास जी आहे ती आग किंवा त्यापेक्षा जास्त काळ आग जी आहे ती अजून ती धुमसत होती. त्यामुळे हा परिसर जो आहे हा पूर्णतः गरम असण्याची शक्यता आहे. इथं जर कुठली प्रक्रिया झाली किंवा आणखी काय झालं तर पुन्हा इथं दुर्घटना घडू शकते. त्यामुळे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे सर्व जे आहे ते इथं काम केलं जातंय. आणि इथून जर आपण पाहिलं तर महिला NDRFच्या कर्मचारी देखील या शोध मोहिमेत सामील झालेले आहेत. कारण का 2 ते 3 महिला कर्मचाऱ्यांचा मृतदेह देखील सापडलेला आहे. प्रदीप मलय मेहता आणि मालती प्रदीप मेहता अशा 2 कंपनी ओनरवरती इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि हा त्या सुरुवातीला सांगितलं जात होतं की ते दोघंही या घटनेच्या वेळी इथं असण्याची शक्यता आहे. पण नंतर असं कळतं की ते दोघंही बाहेर आहेत आणि पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावरती डोंबिवलीतल्या मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ते बघा असे इक्विपमेंट्स तुम्हाला दाखवतो मी. हा रेड बॉक्स आहे. त्या रेड बॉक्सलाच पूर्णपणे लाल कलर दिला गेला होता. कारण असं आहे मगाशी आम्ही जेव्हा त्या कुर्वे नावाचे अधिकारी त्यांच्या जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की हा एक आम्ही ज्यावेळी कुठला अशा केमिकल ब्लास्ट होतो किंवा कुठे मोठी आग लागते तिथे जेव्हा शोध कार्याला किंवा बचाव मोहिमेला जातो त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे केमिकल्स आहेत, काही मीटर्स आहेत. तर त्या मीटर सगळ्या आम्ही तपासून मग तिथून कुठे जास्त केमिकल आहे का किंवा ते तापमान किती आहे
किंवा आणखीन काही प्रमाणामध्ये इथं तापमान जास्त आहे का किंवा आणखीन काय होऊ शकतं का याचा एक शोध घेण्याचं काम जे आहे किंवा एक त्याची माहिती घेण्याचं काम जे आहे ते याच्या माध्यमातून होतं. आणखीन जर आपण पाहिलं आपण पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करूया आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो एनडीआरएफचे जवान जे आहे ते पूर्णपणे अतिशय जीव धोक्यात घालून हा सगळा भाग जो आहे तो इथं ते सर्च मोहीम करतायत. आणि कुर्वे सर आपल्यासोबत आहेत. कुर्वे सर तुम्हाला पुन्हा त्रास देतोय मी, थोडक्यात माहिती सांगा, कारण का आम्ही बघितलं आपण रेड बॉक्स होता आणि आपले जवान अत्यंत आतमध्ये जाऊन जीव धोक्यात घालून काम करतायत. शोध मोहीम सुरू आहे. शोध मोहीम सुरू आहे. आम्ही ऑपरेट करत आहोत. आमच्याकडे जे काही डिटेक्टर्स आहेत त्यांच्या सहाय्याने आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आहे, सेल्फ कंटेनिंग ब्रिथिंग अपॉर्टस आहे, याच्या सर्व सहाय्याने आम्ही बॉडी आणि एन्व्हायरमेंट ते क्लिअर करून बॉडी सर्च करण्याचा प्रयत्न करतो. एक रेड बॉक्स घेऊन आपण सर्च मोहीम करतायत. तो रेड बॉक्स काय आहे आणि किती इथं अजूनही काम करणं जिकरीचं आहे किंवा धोक्याचं आहे? तो रेड बॉक्स तो गॅस अलर्ट आहे. ते गॅस अलर्ट मायक्रो 5 त्यामध्ये लेवल ऑफ ऑक्सिजन आणि एक्सप्लोजिव्ह लोअर एक्सप्लोजिव्ह लिमिट वगैरे त्यात डिटरमाइन होत असतो. ते कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण काम करतो आहे त्या एन्व्हायरमेंटमध्ये ते फिजिबल आहे का आपल्याला काम करायसाठी ते त्यामधून आपल्याला कळतं. कारण इथे आग होती, जवळपास 5 ते 6 तास आग होती. त्यामुळे आणि आणखी इथे 4 सिटिंग टँकर आहेत, एक मोठा टँकर आहे, इथे एक प्लांट दिसतोय. त्या तापमानामुळे अजूनही इथं काही धोका आहे किंवा कसं काय? नाही, कंटिन्युअसली आता फायर टेंडर आपलं काम करत आहे, ते कुलिंगचं काम करत आहे आणि कुठली शक्यता अशी टाळता येणार नाही. पण इथे आता एकदम टँकर्स आहेत, कुलिंगचं कावर सुरू आहे, आपण सर्च कंटिन्यू काम करतोय. आतापर्यंत काल 8 मृतदेह सापडले होते. आज सकाळपासून किती मृतदेह सापडलेत काय? आज सकाळी आम्हाला 2 बॉडीज मिळाल्या आणि आता जे काही मिळत आहे थोडं म्युटिलेटेड पार्ट्स मिळत आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला पोस्टमॉर्टम होत नाही तोपर्यंत कन्फर्मेशन काही सांगू शकणार नाही की बॉडीज किती आहे. सारंग कुर्वे सरांचं नाव आहे. माझे व्हिडिओ सहकारी प्रवीण शेट्टी यांना सांगेन की हे एनडीआरएफचे इथले नेतृत्व अधिकारी आहेत आणि इथे पूर्णतः जर आपण पाहिलं तर अशी कुठलीही घटना घडली, मग जर पूर आला असेल किंवा कुठे इमारत पडली असेल किंवा असं कुठे केमिकल ब्लास्ट झालेला असेल तर त्या ठिकाणी एनडीआरएफची टीम जी आहे ही काम करते आणि एनडीआरएफची टीम जी आहे ही या भागामध्ये येऊन अशा रीतीनं जिकरीनं काम करत असते. सारंग कुर्वे सरांनी देखील सांगितली कशी टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे आणि किती धोक्याचं असं अशा ठिकाणी काम करणं. आता पाणी मारलं तर अग्निशमन दलाच्या जवानांकडून, कारण का हे लोखंड जे आहे ते अजूनही गरम आहे. तिथे आतमध्ये जाणं, कारण का तापमान त्याच पद्धतीनं इथलं ऑक्सिजन लेवल जी आहे ती योग्य नाही आणि त्यामुळेच इथून कशा रीतीनं पुढे शोध मोहीम केली जावी हा देखील प्रश्न असतो. आता हा संपूर्ण ही बाजूची कंपनी दिसते, ती बाजूची कंपनी देखील पूर्णपणे कोसळलेली आहे. तिथे देखील आतमध्ये काही कर्मचारी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथं जर शोध मोहीम करायची असेल तर हा संपूर्ण जो लोखंडाचा भाग आहे तो पूर्ण थंड केला पाहिजे आणि तो थंड झाल्यानंतरच आतमध्ये शोध मोहीम जी आहे ती करता येईल. हा संपूर्ण भाग जो आपण जर पाहिला, बाजूच्या सगळ्या कंपन्या पहा, सगळ्या कंपन्यांची फक्त छप्पर नाही तर भिंती देखील तुटलेल्या आहेत, कंपन्या देखील कोसळलेल्या आहेत. संपूर्ण परिसरात आता पाणी मारतात, कारण का हा संपूर्ण टँकर असेल, इथले सिटिंग टँकर असेल किंवा लोखंड असेल ते अजूनही कालच्या आगीमुळे धगधगतं किंवा गरम असेल, तापलेलं असेल, तिथे आतमध्ये जाऊन काम करणं यांच्या धोक्याचं आहे. आणि ही सगळी काळजी घेऊन एनडीआरएफचे जवान असतील, अग्निशमन दलाचे जवान असतील, अतिशय महत्वाचं काम करतात, मोठं काम करतात. आपण जर पाहिलं तर हा सगळा परिसर जो आहे हा सोनारपाडा भाग आहे डोंबिवली एमआयडीसीतला आणि तिथून पुढे जर आलात तर अन्नपूर्णा हॉटेल आहे, साई सागर इथे लॉज आहे. जेव्हा स्फोट झाला त्यावेळी तिथला एक वॉचमन जो होता तो इथं बाहेर उभा होता, त्याच्यावरती पूर्णतः बोर्ड पडून त्याचा हाताला गंभीर जखम झालेली आहे. काही असे लोक आहेत जी लांब लांबपर्यंत इथे कंपनीमध्ये कामाला होती, काचा लागलेल्या आहेत त्यांना. राजन गोठणकर म्हणून एक इथे व्यक्ती होती, त्यांच्या देखील छातीमध्ये काचा घुसलेल्या आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं इथं काम करणं सुरू आहे. पोलीस कर्मचारी किंवा पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत. अशा रीतीनं ही संपूर्णपणे प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय नेमकं ह्या घटनेनंतर पोलीस ऍक्शन घेत आहेत. साहेब नमस्कार, ही घटना घडलेली आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते, कोणावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि काय पुढे प्रक्रिया सुरू आहे?
अजून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे, त्याच्यामुळे आत्ताच सर्व माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही आहे. सर्व रेस्क्यू ऑपरेशन आणि जे कोण अडकलेले आहेत किंवा जे आता मयत झालेले आहेत त्यांच्या बॉड्या शोधणं आणि त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाणं, नातेवाईकांना कळवणं ती प्रायोरिटी आहे. बाकी डिटेल्स आपल्याला नंतर मिळेल. प्रदीप मलय मेहता आणि मालती प्रदीप मेहता या दोघं हे कंपनीचे मालक होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असं कळतं. जे संबंधित जबाबदार सर्व कोण असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. ते मी पोलीस स्टेशनला गेल्यावर समजेल. हे होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक. त्यांनी या सगळ्या घटनेची कालपासून इथे पाहणी करतात आणि सुरुवातीला त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की शोध मोहीम जी आहे आणि इथं कोण कोण अडकलेलं आहे किंवा काय मृतदेह सापडतात ती प्रायोरिटी आहे. आणि जी माहिती मिळते आपल्याला त्यानुसार प्रदीप मलय मेहता आणि मालती प्रदीप मेहता या दोन व्यक्तींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेलाय, ज्या कंपनीचे मालक आहेत. संपूर्ण परिसर तुम्ही पहा, या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खूप नुकसान झालेलं आहे. 2016 मध्ये प्रोबेस कंपनीमध्ये स्फोट झाला होता. इथे जवळच अगदी 4 ते 5 कंपन्या सोडूनच ही कंपनी आहे प्रोबेस कंपनी. त्यावेळेस जवळपास 20 लोकांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो लोक जी ती जखमी झाली होती. अनेकांना त्या घटनेमुळे अपंगत्व देखील आलं. तर दुसरीकडे त्यानंतर 2020 मध्ये जी घटना घडली इथं जवळच ही बघा, ही निर्माण म्हणजे इमारत नुकतीच बनलेली आहे, त्याच्या बाजूला त्याच्या मागच्या साईडला त्या ठिकाणी ही मेट्रोपॉलिटन नावाची कंपनी होती. तिथे स्फोट झाला होता. तिथेही जीवितहानी झाली होती, लोक जखमी झाले होते. अशाच पद्धतीचा हादरा जो आहे तो बसला होता. तर आता 2024 कालची घटना म्हणजे 22 मे जी घटना होती कालची, 23 मेला ही घटना घडली कालची. आणि म्हणजे दर 2 ते 4 वर्षांनी अशा प्रकारच्या घटना घडतायत आणि ह्या घटनेमध्ये लोकांचे मृत्यू होत आहेत, लोक जखमी होत आहेत, त्यांना अपंगत्व येत आहे, लोकांचं शेकडो कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. आणि असं असून सुद्धा यावर कोणताच उपाय किंवा ठोस उपाय केला जात नाहीये. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या सरकारमध्ये सुभाष देसाई हे जेव्हा उद्योगमंत्री होते तेव्हा त्यांनी घोषणा केली होती प्रोबेस कंपनीच्या स्फोटनंतर की हा संपूर्ण स्पेशली हा फेज 2 जो भाग आहे, हा फेज 2 भाग हा केमिकल हायली केमिकल झोन प्लांटचा किंवा कंपन्यांचा हा संपूर्णपणे भाग आहे. पण तिथं म्हणजे रहिवासी भागाच्या जवळ सगळ्या कंपन्या गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबरीनं रहिवासी भाग जो आहे तो देखील या कंपन्यांच्या जवळ आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. भविष्यात इथं आणखीन मोठ्या घटना घडू शकतात किंवा आणखीन जीवितहानी होऊ शकते हे लक्षात घेऊन त्यांनी तेव्हा घोषणा केली होती की या डोंबिवली फेज 2चा भाग जो आहे इथल्या सगळ्या कंपन्यांचं स्थलांतर केलं जाईल. पुढे काहीच घडलं नाही. 2020ला देखील पुन्हा ब्लास्ट झाला. त्यानंतर देखील तत्कालीन सरकारने ही घोषणा केली, तेव्हा देखील काय झालं नाही. आणि आता ही पुन्हा एक घटना घडलेली आहे. म्हणजे डोंबिवली स्फोटाच्या ढिगाऱ्यावरती आहे, स्फोटकांच्या ढिगाऱ्यावरती आहे आणि डोंबिवलीमध्ये कधीही कोणतीही मोठी घटना घडू शकते हे वारंवार जे म्हटलं जातं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे कालचा हा केमिकल कंपनीतला ब्लास्ट. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी, अजित बांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. त्याला पहिलाच अजित नाही आपला कुठे गेला अजून, आपला पाहिजे. थांब जरा आपला हात गेला, रेकॉर्ड केला ना हात भारी.